द ग्रेट सिलेंडर खास इराणचा पाहुणा आहे आपल्याकडे असं मला वाटतं पेटवायला. मंडळी नमस्कार. इराणचं युद्ध पेटो का जगामध्ये कोरोना येवो, आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हणजेच सगुणा बागेमध्ये कधीच थांबत नाही. गेल्या वेळेला जेव्हा कोरोना आला होता तेव्हा आपण साधारणपणे 400 उत्पादनं तयार करून आपण काही वेगवेगळी दुकानं उघडली आणि आपण ऑनलाईन स्टोअरसुद्धा उघडले आणि आता खूप छान म्हणजे साधारणपणे 30 लोकांचा रोजगार हा आपण आपल्या त्या दुकानांवर चालवतो आहे आणि एक चांगली उलाढाल करतो आहे. त्याचबरोबर ह्या काळामध्ये जेव्हा आता गॅसची कमी आहे किंवा इंधनाची कमी जगामध्ये आहे तेव्हासुद्धा तुम्हाला इकडे पाठीमागे दिसतंय की आपण आपला कृषी पर्यटन हा जो व्यवसाय आहे तो अजिबात न थांबवता इनफॅक्ट त्याच्यामधून एक्सेल करतो आहे. ह्या अपॉर्च्युनिटीला आपण एनकॅश करतो आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याकडे मोठी मोठी लग्नाची बुकिंग्स आपल्याकडे आलेली आहेत, त्याचबरोबर काही मोठ्या मोठ्या कंपन्यांची बुकिंग्स आपल्याकडे आलेली आहेत. तर हे कोणत्या बेसिसवर आलेली आहेत की आपल्याकडे आपण मोठी फंक्शन्स घेऊ शकतो आणि आपण अजूनही अन्न प्रोव्हाइड करू शकतो. हे अन्न आपण कसं प्रोव्हाइड करतो ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा मंडळी नमस्कार. हे बघा आपली अनुसया मावशी, आपली जी मुकादम आहे ती इकडे थांबलेली आहे. तुम्हाला दिसते की ती अजून स्वतः वेळेवरती तिचं काम करते आहे, पण तिच्या बाजूला तुम्हाला वॉकी टॉकी दिसतोय. ती संपूर्ण सगुणा बागेबरोबर कनेक्टेड आहे. आणि इकडे बघा ह्या सगळ्या मावशा आपल्या सुंदर सुंदर नमस्कार नमस्कार नमस्कार. हे बघा इकडे आपल्या भागू मावशी जी आहे ती इकडे गोळे करते आहे, त्याच्यानंतर गोळे ते लाटले जात आहेत आणि आपल्या ज्या मावशी आहेत त्या मावशी त्याला भाजत आहेत. आणि हे काय आपण त्याला हे करतोय का म्हणजे त्याच्यानंतर त्याला सुकवतोय का, सुकवण्यासाठी ठेवलं आहे? बरं. तर ही जी थंड करण्यासाठी ठेवतात त्याच्यानंतर ही तांदूळाच्या भाकऱ्या ज्या आहेत त्या थंड आपण यासाठी करतो की जेणेकरून त्याला शेदवत नाही, म्हणजे त्यांना मॉइश्चर पकडत नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला दिसतं की आपलं सगळं आज किती पाहुणे जेवायला? हे बघा आज 50 पाहुणे आहेत. आज आपला मधला दिवस आहे, वीकेंड नाही आहे. तुम्हाला इकडे दिसतंय हे सगळं चालू आहे. नमस्कार नमस्कार. काय म्हणताय, काय आज? अरे वा. हे बघा इकडचं सुद्धा सगळ्या मावशा आपल्या वेळीवरती काम सगळं करतायत. आणि हा तुम्हाला इकडे दिसतोय द ग्रेट सिलेंडर खास इराणचा पाहुणा आहे आपल्याकडे असं मला वाटतं पेटवायला. तर काय म्हणताय, हा किती दिवस झाले आपण आता वापरतोय? एक आठवडा झाला. आणि संपलाय का तो? नाही आहे. नाही ना, अजूनही आहे? आहे. छान. आणि आपण आता हा कशासाठी वापरतोय? चहा कॉफीसाठी. तर मंडळी हे बघा आपण हा जो सिलेंडर आहे हा फक्त आता चहा कॉफीसाठी वापरतोय. इव्हन आपण आपल्या इकडचा मेन्यूसुद्धा पूर्ण चेंज केलेला आहे. असा मेन्यू आपण आपल्याकडे सगुणा बागेमध्ये आता करतोय की जो आपण फक्त चुलीवरती म्हणजे थोडा कमी कॅलरीवरती, जो कमी कॅलरी बर्न करून जो बनवू शकतो असा मेन्यू आपण आता करायला सुरुवात केलेली आहे. आणि तो सुद्धा मेन्यू सगळ्यांना खूप छान आवडतो आणि सगळेजण आपले येणारे पाहुणेसुद्धा खूप चांगले आहेत, ज्यांना हे सगळं ॲक्सेप्टेबल आहे. त्याच्यानंतर आपले सगळे जे कामगार आहेत त्यांनीसुद्धा ही सगळी गोष्ट ॲक्सेप्ट केलेली आहे. त्याचबरोबर आपल्या इकडे लागणारं जे आपलं स्वीट डिश असते त्या स्वीट डिशमध्ये सुद्धा अशा गोष्टी जसं की श्रीखंड झालं, केळं आंब्याचं शिकरण झालं, अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्याला शिजवायची गरज पडणार नाही अशा गोष्टी आपण आपल्या इकडे आता इन्कॉर्पोरेट केलेल्या आहे. आणि हे सगळं तर चालूच आहे. त्याचबरोबर जेव्हा आपल्याला जेवण बनवतो तेव्हा आपल्याला जेवण बनवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गरम पाणी लागतं. हे गरम पाणी करण्यासाठी आपण गोबर गॅसचा उपयोग करतो. आपल्या इकडे सगुणा बागेमध्ये आपली डेअरी आहे आणि त्या डेअरीमध्ये आपल्या इकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण जो गॅस तयार करतो, जो गॅस आपण आता 1980 सालापासून बाय द वे इकडे तयार करतो आहे. आपल्या अख्ख्या एरियात सगळ्यात जुनं आपल्या इकडे गोबर गॅस आहे, ज्याचं वजनच साधारणपणे 1600 किलोचं लोखंड आहे आणि त्याला तो पुशअप करून गॅस तयार करतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण भरपूर करतो आहे. आपण आपल्या इकडे आजूबाजूच्या गावांमधून, आजूबाजूच्या ठिकाणांहून साधारणपणे मेलेली जी झाडं आहेत, जी सुकलेली झाडं आहेत, अशी सुकलेली झाडांचा एवढा साठा तयार करून ठेवलेला आहे लाकडाचा की जो पुढचे 3 ते 4 महिने आपल्याला सहज पुरेल. आणि आपण जसं तुम्हाला दिसतंय की खूप एकदम काटकसरीने आपण इकडे आता सिलेंडर्स वापरतो आहे आणि आपल्याला खूप छान त्याचा प्रतिसाद मिळतो आहे. आणि आपण अशा प्रकारे ह्या प्रसंगावरती सुद्धा आत्तापर्यंत तर चांगली मात केलेली आहे. तुम्ही कधी सगुणा बागेमध्ये आलात पुढच्या काही महिन्यांमध्ये तर तुम्ही अगदी निर्धास्तपणे तुम्ही इकडे या. तुम्हाला इकडे खूप छान गरम गरम आणि घरगुती आणि एकदम क्यूट मावशांकडून मिळत गेलेलं जेवण तुम्हाला मिळेल. धन्यवाद. सगुणा बाग शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र.